आता परशुराम बुवा पांचाळ त्यांची एक झलक वेगळी होती. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, बाप्पा मोरया बाप्पा मोरया गजानना जरा बाया द्या बाया ढोलकीचं. अतिशय सुंदर निखळ मनोरंजन आणि समाज प्रबोधन या माध्यमातून समीर कदमवाणी आपलं सादरीकरण केलं. काही गोष्टी घेण्यासारख्या सांगितल्या, काही गोष्टी न घेण्यासारख्या पण सांगितलेल्या. एकंदर परफॉर्मन्स समीर कदम बुवा छान, नाचखोळा. फक्त काय काय दोष आहे तुमच्यात आणि माझ्यात तो फक्त थोडा फरक आहे, तेवढं पुरतं मी बोलणार. बाकी नाचखोळा गणपतीपुळा. सांग कधी अगे वेडे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या अगे वेडे. सांग कधी सांग कधी कळणार तुला भाव माझ्या आज्ञा उद्या कळेल. शाहिस्तेखानाची संगत आम्ही करत नाही. आमचे ज्यांनी ज्यांनी संगत केली त्यांची प्रगती झाली. पण काय काय लोक असे आहेत संगतीत राहून घेत नाही, आणि संगतीत राहून घेणारे त्याच्यात मोजकेच बुवा. अरुण गाडी, समीर कदम बुवा हे चांगलं जे आहे ते तेवढं निवडतात, ते घेतात, म्हणून आज ते प्रगतीपथावर आहे. पण काय काय जे जोडीवाले साहित्यिकांचेच भावबंद जोडीक असतात पण घेत नाही. हा दुर्दैव, हा दुर्दैव असू दे. त्यांच्याकडे श्री प्रशांत शेलार या मौलिकांना 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री सुरेश पांचाळ या मौलिकांना विनोद चव्हाण बुवा याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख धन्यवाद. अतिशय सुंदर बुवा. आज आपण भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्तितुरा नमन जाकडी डबलवारी भजन आज हे कोणामुळे चालू आहे. अंगणामध्ये तुळस, मंदिराचा कळस आज आपल्याला दिसतो. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊली. आया बहिणींना आपल्या बहिणीसारखे, आपल्या आईसारखे राजा माझ्या छत्रपती शिवरायांनी मानलं. हे समीर कदम मगाशी काय बोललास? बुवांका चष्मो लागलो, शेजारीन दिसत नाही चष्मो काढल्यावर. हे तुम्ही मला सांगितलं. चष्मा मला लागला. 58 वर्ष झाली बुवा. जेव्हा तुम्ही 58 वर्षाचे होणार तेव्हा तुमका डबल भिंगाचा चष्मा लागणार. आज 100% सांगते. डबल भिंग म्हणजे 2-2 माणसं दिसणार एकाऐवजी. बुवा बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या अवस्थेत मधून प्रत्येकाला जायचं आहे. त्याच्यामुळे कोणी कोणाला हसू नये. प्रत्येकाची वेळ येणारा. शेजारी डबल
शेजारीन म्हणतात चष्मा काढल्यावर दिसत नाही, म्हणजे अशी शेजारीन कोण हो? मला तुम्ही सांगा, अशी शेजारीन कोण बोलेल का हो? चष्मा काढल्यावर शेजारीन दिसत नाही. माका एवढी, जसे प्रभुराम एक वचनी एक पत्नी, तसे विनोद चव्हाण बुवा एक वचनी एक पत्नी आहेत. नाकात जीभ लावून सांगते मी, एक वचनी एक पत्नी. जी काय मिळाली माका ना माझ्या भाग्यात, ती माझी धर्मपत्नी, ती बाकीच्या सगळ्या सोडून माझ्या बहिणी, माझ्या आया समान आहेत. हा म्हणणारा मी विनोद चव्हाण बुवा आहे. बुवा मी ह्या फंदात पडणारो नाही, ते चष्मा काढल्यावर माका दिसत नाही. नको 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 नको. माझ्यासाठी माधुरी दीक्षित ती माझी हाती पेटवते आणि शालावते. फक्त तुम्ही सांगा पेटवा पेटवा, आणि पेटला काय तुम्ही घरात जा, म्हणजे हिजूक कोण नाही, असा कोण नाही. म्हणजे हे चांगली माणसं आहेत बुवा. शाहिस्तेखानाची संगत आम्ही नाही करणार, पण एक लक्षात घ्या बुवा, तुम्ही काय काय बोललात त्याचा सातबाराचा उतारा मी काढलेलो असा. माका म्हणतो पोट माझा मोठा, 2-3 वेळा बोलले. ज्याचा पोट मोठा एका भोकाचे वडे, आणि ज्याचे दात पुढे एका 4 बिस्किटचे पुढे. मारी पार्लेजी तेव्हा मगाच पण बिस्किटचे पुढेच ते बसलेत, म्हणून मी कडेक बसा का नाही, उठान तिकडे गेले. किती बिस्किटा घाल रे? 25 बिस्किटा घाल्या, तरी म्हटला सारखे फटाके वाजतात, म्हणून मी उठून तिकडे गेले. म्हटलं शिरा पडान जाऊ दे, बिस्किटाने काम केलेला. म्हटलं अरे क्या चल रहा है? हॉक चल रहा है, पार्लेजी चल रहा है, मारी बिस्किट चल रहा है. बुवा बिस्किटचे पुढे, ज्याचा पोट पुढे. भगवंताने माका दिल्यान शरीर, त्या शरीरासारखं मी जेवतोय, माका भूक लागता. मी जे खाल्लेलं अन्न तर माका पचता, ज्या खाल्लेलं अन्न पचता, आणि ह्यांना खाल्लेल्या तका बाधता. म्हणून तो बाहेर जेवत नाही. सुंदर असं जेवण केलेलं तुम्ही बुवा जेवलात नाही. या महाप्रसाद आहे देवाचा, तो घासभर का असे ना, अन्नदान महत्वाचं आहे, ते तुम्ही घेतलं पाहिजे होतं. घरातून डबू आणलं म्हणजे काय मोठं औषध दिल्यानं मग कायला, ही ऐसर औषध बनवलेला त्या खायचा अपमान करायचा नाही अन्नाचा. बाहेरचा खाऊनच तसा झाला ना, बाहेरचा खाऊन तसा झाला. तो नेहमी बाहेरचा खाता, बुतूचा खात नाही. त्या दिवशी कणकवल्यात भेटलो समीर कदम बुवा, म्हणलं चव्हाण बुवा भूक लागली हो, चला म्हटलं नाश्ता देऊया. हॉटेलमध्ये घेऊन गेलाय समीर कदम बुवा. म्हणाला भूक लागलं, काय पाहिजे? समोसा पाहिजे. ठीक आहे, 1 प्लेट समोसा. माका 2 समोसे, त्यांका 2 समोसे, चटणी बिटणी घालून दिल्यानी मी खाल्लंय रपारप. आणि ह्या माणसानं काय करू का, समोसा घेतल्यान हातात आणि तो पोकरल्यान, असं पोकरल्याने भुतुरली भाजी असता वाटाण्याची आणि बटाट्याची, तेवढीच भाजी काढून खाल्यान. मी विचारलं, म्हटलं काय हो समीर कदम बुवा, मी अक्को खाल्या, तुम्ही तो पोकरून त्याच्यात होल मारतात कशा? कारण होल आहे ना दात, मी होल मारून कशा खातास? चव्हाण बुवा तुम्हाला माहिती नाही, डॉक्टरने सांगितलेलं आहे, तब्येत माझी बरोबर नाही, डॉक्टरने सांगितलंय बाहेरचा काय खायचा नाही, आतला तेवढा खायचा, म्हणून मी खातोय. त्या दिवशी याची आजी आजारी होती, 90 वर्षाची आजी आजारी होती समीर कदमबुवांची. डॉक्टरकडे गेले, म्हणजे कदमबुवा जरा सरभरीत आहे. डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरने सांगितलं, औषध दिलं, कफ झालेला आजीला, कफ छातीत. डॉक्टरने औषध दिला, पातळ औषध, आणि सांगितलं हलवा आणि 3 वेळा द्या आजीला. हे औषध हलवा आणि 3 वेळा द्या. जो माणूस घराकडे गेलो आजी घेऊन, सकाळ दुपार संध्याकाळ 3 डोस. सकाळी उठलो 9 वाजता तो पहिलो डोस आजी घालवल्या, पहिलो डोस दिल्या. आजी साधारण होती, थोडीशी गारवटली, जरा नरम झाली. दुपारी 2 वाजता दुसरा डोस. डॉक्टरने सांगितलं हलवून द्या. परत गदा गदा हलवल्या, 1 डोस दिल्या, आजी जामच झाली. तिसरा डोस संध्याकाळी रात्री 9 वाजता. तिसरा डोस द्यायला गेलो, आजी जाम. ऊन आहे, चून आहे, तोंडातून श्वास नाही, नाकातून श्वास बंद.
आणि गदा 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 आजी हलवल्या तिसऱ्या वेळी. डॉक्टरने सांगितलेलं हलवून द्या. अरे औषध हलवा आणि द्या असं बोललेलं. आजीला हलवा नको. या तिसऱ्या वेळी आजीला एवढा गदा गदा हलवल्या. आजी राम नाम सत्य. असा प्रत्यक्षात जाणारा या बोलाचा लागतात. नाही तर हलू काय ह्याच्या अंगात ताकद हा. तो आजी काय हलवतो. आजी का हली आपला या बोलाचं लागतात. भोकाचे वडे तुका माहित नाही. भोकाचे वडे कसे ते सांगा. अंधेरीत खाल्लेले ते. अंधेरीत मी खाल्ले वडापाव आणि ह्यांना भोकाचे वडे खाल्ले. म्हणाले बुग्या चव्हाण बुवा ते असे गोल असतात आणि त्याला भोका असतात ते वडे माका खावचे. मी घेऊन गेले हॉटेलात. ऑर्डर दिलंय. मी माका 2 वडे खाले. ह्याका भोकाचे वडे वळते. मी सांगले होय समीर कदम बुवा आलेले आहेत कोकणातले प्रसिद्ध बुवा. स्पेशल डिश पाहिजे. भोकाचे वडे त्यांना पाहिजे. बनवल्या दिल्या हाणून प्लेट. भोकाचे वडे असले मोठे आणि त्याला भोक बुटून असला भोक ह्याना घेतल्या. रापारप खाल्या आणि म्हटलं काय वडे झाले भोकाचे वडे. समीर म्हणतात 1 नंबर वडे झाले. म्हटलं अरे बाबा मी खातोय तर बरा होता. म्हणून सहज मी त्या वेटरकडे गेले आणि विचारले बाबा भोकाचे वडे ते बनवतात ते कसे रे. तो माका वेटर घेऊन आतमध्ये गेलो किचन मध्ये आणि तो भोकाचं वडं बनवणारो तो जरा अपंग होतो. म्हणजे त्याचा हात नव्हतो. एक उजू हात त्याचा नव्हतो. आता ते वडे बनवचे म्हटल्यानंतर पीठ असा मळून चपटू भया ना. गोळ करून चपटू भया. आता चपटायचा कसं एक हात नाही. त्यानं काय केलं असं घेतल्यानं एका हातात असं पीठ घेतलं आणि गोळ असं केलं आणि फिरवल्या. संदीप असं फिरवल्या. असं डाव्या हाताने एक हात नाही असं फिरवल्या. असं असं गोल झालो वर्तुळ आणि चपटूच आहे ना. आता काय चपटू भया म्हणून हय टाकल्या आणि तो ओढो काढून तेलाच्या कढईत सोडल्या आणि माका सांगला दिस इज भोकाचं ओढो. बरं म्हटलं ह्या केलंस तू असा केलंस चपटलंस आणि हय चपटलं पुढे. त्याचा भोक कसा पडतला. त्याचा भोक कसा पडणार आता सांगा. त्यांना 11व्या बोट त्याच्यात घुसवल्या आणि ह्यांका भोकाचे वडे काढून दिल्या आणि ह्यांना आवडीन ते खाल्या. माका सांगा 11वं बोट किती चवदार होतो ना तो भोकाचं ओढो. कितक्यात पडलो आज ओढो येऊ आणि त्याच्यात तुका केस गाव नाही रे. असले बुवा बोलले तेवढा त्याचा उत्तर दिला. बाकी मला तसं अवांतर बोलण्याची गरज नाही. या ठिकाणी बक्षीस आलेले आहे. सन्माननीय येरडव गावातील पंचकृषीमध्ये नावंत बुवा श्री ज्ञानदेव दळवी यांच्याकडून श्री विनोद चव्हाण बुवा यांच्यासाठी हे 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ज्ञानदेव बुवा कुठे आहेत. ज्ञानदेव बुवा घरी गेले. ओके धन्यवाद. श्री आत्माराम दळवी यांच्याकडून बुवा विनोद चव्हाण यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सन्माननीय एक मात्र मी ठासून सांगतो श्यामभाऊ इथे हनुमान मंडळ आणि दळवी परिवार यांच्या वतीने हा कार्यक्रम होतो. आम्ही अनेक डबल वाऱ्या केल्या. संपूर्ण महाराष्ट्रावर फिरलो. पण आजच्या सारखं मंडळ एक वेगळं मंडळ आज आम्हाला मिळालं लाभलं. कारण इथे मापात पाप केलं जात नाही. जेवढं त्यांना बक्षीस मिळालं तेवढं मला. जेवढं मला मिळालं तर तेवढं त्यांना देता तुम्ही. म्हणजे कलाकाराची चीज कलाकाराची कदर तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही कधी मापात पाप करत नाही. असं मंडळ एकमेव मंडळ म्हणजे हे आहे. नाही तर काय काय ठिकाणी एका बुवाला चढवलं जातं आणि एका बुवाला पण नाही. मी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल. देवेंद्र फडणवीस जसो काय येऊ. मी पुन्हा येईल. देवा भाऊ मी पुन्हा येईल. अरे मी पुन्हा येईल. बुवा कोणाची गॅरंटी आहे. माऊली सांगा तुम्ही कोणाची गॅरंटी आहे. अरे उद्याचा दिवस कुठला येईल याची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. आणि मी पुढच्या वर्षी मीच येईल. बुवा असं नाही. करता करविता तो आहे. बोलवणारा तो आहे. करून घेणारा तो भगवंत आहे. त्याच्या मनात आला तर लाखाचे खाक करेल तो.
नाहीतर खाकाचे लाख करेल तो. गरीबाला श्रीमंत बनवेल आणि श्रीमंताला भिकारी बनवेल, एवढी ताकद त्या देवामध्ये आहे बुवा. कोणाची गॅरंटी नाही. म्हणून लहानपण देगा देवा आणि माझा पोट मोठा अफजल खान आणि ह्यो शिवाजी. मागा सांगा कॅमेरेवाले मागाशे जरा पुढे यावा, मी उभं राहतोय आणि ह्याना उभ्या राहायचा. ह्याच्यात शिवाजी सारखं कोण वाटतं ह्या माका सांगायचं. अरे शिवाजीच्या बोटा एवढं तुझा तू नाही रे. शिवाजीचा बोटा एवढं. ते दगड चढवले ना, दगड किल्ल्यावर. शिवाजी महाराजांच्या काळात दगड किल्ल्यावर चढवले. तो कोणी? तू चढवलं? तुझं काय जेसीपी होतं तर काय हे अँगलने माझा फोटो काढा. त्या बाजूला बरोबर येत नाही, ह्या बाजूने हावपो वाटतं, त्या बाजूने मनी म्याव वाटतो, ह्या बाजूने चिकन चिली वाटते. हे कशाला सांगायचं? फोटो कुठूनही काढून येत. त्याने त्यांची मर्जी, त्यांची इच्छा असेल मागसून काढायचा तुझा, काढतील ते फोटो. माझा फोटो कुठूनही काढा. मला देवाने दिलेलं शरीर मी खातो आहे तसा आहे. माझा पोट बघून असे जळतं म्हणून हे जमिनीत गेले. मी दिवसेंदिवस वाढत चाललोय. माझा पोट ह्यो बोललो ना अजून इथभर उद्या वाटतं ना, वाढतं ना. आणि तुझं भूतू जातं ना. मग अरे उद्योगपती आहे मी, तुला काय वाटलं? श्री बुवा दिनकर खामकर या माऊलीकडनं विनोद चव्हाण बुवा यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लाख लाख धन्यवाद. श्री प्रशांत शेलार या माऊलीकडनं भजनप्रेमी पकवाज वादक यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मध्ये आता वाजवत आहे महेश परब. नेहमी तबला वाजवतात, ढोलकी वाजवत नाही भजनामध्ये, काळीचार टीप. पण आज ते ढोलकी वाजवत नाही, त्याच्यामुळे म्हणाले माझा शिष्य आहे तो ढोलकी वाजवेल. संदीप पांचाळ यांचे शिष्य ते आता ढोलकी वाजवतात. एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी, एकदा जोरदार. समीर तुझ्यासाठी गाणं. मला तू असल्यानंतर एक वेगळा माका मजा येत आहे. ते असताना नाही केलेस, फक्त केलेस, पण तू असताना एक जरा वेगळी साचा आहे तुझा वेगळा. श्रीकृष्णा दळवी यांच्याकडून बुवा विनोद चव्हाण यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. म्हणून बुवा तुमची आणि माझी दोस्ती आणि मित्र या नात्याने मित्र कसा असावा हे आपल्यासाठी राहायला पाहिजे बुवा. म्हणून तुझ्यासाठी गाणं. काळी दोस्त काळी दोस्त. दुखाडवायला मित्रासाठी गाणं. हा मित्र आहे माझा आणि माका भोकाचे वडे घालता. दुखाडवायला ही खिडकीवर बसली आहे ती माऊली. बा खिडकीवर बसली आहे ती माऊली. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. अतिशय सुंदर भजन शांत चित्ताने ऐकतात. तुमची पण वावा आमची पण वावा करतात आणि खानदानी वारसा असणारी. मला आनंद वाटला की या ठिकाणी तुमच्याकडे आल्यानंतर मी अनेक महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरलो. श्यामभाऊ, मग तुमच्याकडची शिस्त, कुठल्याही प्रकारचा आवाज किंवा बेढंगपणा किंवा शिस्त जी आहे आणि महिला वर्गांमधली जी शिस्तबद्ध कपडे परिधान तुम्ही केलेले आहेत ह्यालाच म्हणतात हिंदू धर्माची संस्कृती. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याला हिंदू धर्माची संस्कृती म्हणतात बुवा. अरे छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले, फक्त 50 वर्ष. कसे जगले? स्वाभिमानाने, ताटमानेने जगले. धर्मवीर संभाजी महाराज, अरे त्यांना पकडून देणारे आपलीच लोक होती. धनोजी शिर्के, अरे आपल्याच लोकांनी त्यांचा घात केला बुवा. म्हणून आपलीच माणसं जेव्हा मला बोलतात तेव्हा कुठेतरी मनाला लागते. तरी पण तुझ्या दोस्ती खातर तुला गाणं म्हणतो. दुखाडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. गारवायला उंबऱ्यासारखा.
जीवन भर तुझी एकच मित्रकर, एकच मित्रकर, एकच मित्रकर, आरशादार मित्र आहेत. एकदा टाळ्या वाजवा जोरदार. म्हणून गजर घेतो बुवा, जास्त वेळ नाही घेणार, डायरेक्ट गजर. हरिभक्त पारायण कमलाकर बेर्डे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. वारकरी संप्रदाय ते मनापासून जपतात. मनपूर्वक धन्यवाद माऊली. मग जीवनामध्ये काय आहे बुवा, एका गाण्यामध्ये अर्थ आहे. एका गाण्यामध्ये जर जाणलात तर या गाण्यामध्ये एका गाण्यामध्ये अर्थ आहे. त्याच्या अगोदर पक्वाजच घे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांची बुवा आरती म्हणण्याचा प्रयत्न करतो. सुशील गोटणकर बुवा अनेक काही ठराविक बुवा ते आरती घेतात, पण बरेच बुवा घेत नाही. पण मला तर आवडलं, जे आवडतं तो मी घेतो आवडीने. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती या ठिकाणी घेतो. बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय माजी सैनिक नारायण गणपत कदम, माजी सैनिक शंकर विष्णू कदम यांच्या स्मरणार्थ मितांशी प्रथमेश कदम, जिथे विषय गंभीर तिथे कदम खंबीर, या माऊलीकडनं 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, यायानंद शरणा आर्या ताराया. जय देव जय देव शिवराया, जय जय शिवराया, आनंद शरणा आर्या ताराया. जय देव जय छत्रपतीसाठी एकतर टाळ्या वाजवा. म्हणून 2 राजे असे झाले ते चिरंतर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आणि या हिंदू राष्ट्रामध्ये जो राहतो त्या प्रत्येकाच्या हृदयात हे 2 राजे जिवंत राहणार. 2 राजे इथे गाजले, हो 2 राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक तोराय गडावर, एक तोराय गडावर, एक तोराय गडावर, एक तवदार गडावर, एक तोराय गडावर, एक तवदार गडावर, एक तोराय गडावर, एक तवदार गडावर. ओ 2 राजे इथे गाजले, 2 राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. 2 राजे इथे गाजले एक तोराय गडावर, एक
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्यांनी भारतीय घटना लिहिली त्या घटनेद्वारेच आपला देश चालू आहे. आज बुवा ही माणसं होणार नाही. पंचरत्न कोकणामध्ये झाली. चंद्रकांत कदमबुवा भारुडाचे बादशाह, परशुराम पांचाळ बुवा रागदारी भजन, चिंतामणी बुवा समकाल लय वजन, तालसूर पक्के, विलास पाटील बुवा संगीताचे भजनाचे बादशाह, लंडन मध्ये जे संगीत देऊन आले वस्त्रहरण नाटकाला, वामन खोपकर पहाडी आवाजाचे बादशाह, काशीराम परब बुवा काव्य रचना गज रचना काशीराम परब बुवानीच करायची. ही माणसं आता होणार नाही. या जगात 6 गोष्टी परत होणार नाही. नंबर 1, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पुन्हा होणार नाही. नंबर 2, जगद्गुरु तुकोबाराय यांचं वैकुंठ गमन पुन्हा होणार नाही. नंबर 3, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही. नंबर 4, धर्मवीर संभाजी महाराज पुन्हा होणे नाही. नंबर 5, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही. नंबर 6, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणे नाही. आणि माझ्यातर्फे नंबर 7, ज्यांना भोकाचे वडे आवडत नाही पण ते दुसऱ्यांना खायला लावतात, जेथे दात पुढे त्या 4 बिस्किटचे पुढे, ते समीर कदम बुवा पुन्हा होणे नाही. जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर बुवा? बुवा आपलं जीवन कसं आहे बघा या गाण्यामध्ये. थोडे आंसू है थोडी हंसी, आज गम है तो कल है खुशी, थोड़े आंसू है थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी, जिंदगी यही है आपले जीवनच मुळात असं आहे, एकदा गम एकदा खुशी, पण तू जिद्द आपली सोडायची नाही. यालाच म्हणतात कदमबुवा. अनेक प्रसंग त्यांच्यावरती आले, समीर कदमबुवांवरती. अजूनही प्रसंग येतात, पण त्या प्रसंगाला तोंड देऊन माझ्यावर सुद्धा बुवा अनेक प्रसंग बुवा आले, समीर कदमबुवांना माहिती असते.
एक वेळ हार्ट अटॅक सुद्धा मला येऊन गेला. त्याच्यातून मी तरलो. कोणामुळे तरलो? हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. नामस्मरण शेवटी माझ्या कामाला आलं. बँकेत कुठेतरी जमा होती हरिनामाची, भगवंत धावला आणि त्याच्यातून मी वाचलो आणि त्याच ताकदीने आज मी डबलबारी भजनामध्ये पुन्हा आलो. ही सगळी मायबाप रसिकांचे आशीर्वाद आहेत. एवढे आशीर्वाद आम्हाला द्या की जेणेकरून आमचं संकट दूर व्हावं. तसेच माझ्या समीर कदम बुवांना सुद्धा आलेले संकट भगवंताने दूर करावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. की श्याम दळवी या माऊलीकडनं विनोद चव्हाण बुवा यांच्यासाठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी गजर घेतो. शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. माझे आता धरकरी म्हणून बुवा हे शिष्य माझे आलेले आहेत, शुभम वांगणकर, आणि ते पण उत्कृष्ट पकवाज मेकर, पकवाज वादक, ते सुद्धा आलेले आहेत. ही 2 माणसं कुठून आले आहेत गाडी घेऊन? रत्नागिरीवरून ती बिचारे तुम्हाला ओळखतात. रत्नागिरीवरून गाडी घेऊन आता ती भजनासाठी आली माणसं. म्हणजे काय माणसाला आवड असते बघा. शिष्य म्हणून आहे तर माझ्यावर असणारं प्रेम, भजनावर असणारे श्रद्धा आणि प्रेम ते बोलवतात त्यांना. हेच कोकणी माणसामध्ये व हेच आहे. म्हणून कोकणी माणसं कधी कमी नाही. दिसात तुमका फणसासारखी बाहेरून काटेरी पण आतमधून गऱ्यासारखी गोड. एखादा असता पावकांड पण गऱ्यासारखी गोड. शेळ्यासारखी बाहेरून टणक पण आतमधून माधुरी असा गोड. अशी कोकणी माणसं आहेत. म्हणून कोकणात कधी अत्याचार, बलात्कार, कोकणात कधी भूकंप होत नाही. कारण रामेश्वर, आरेश्वर, गांगेश्वर, कुणकेश्वर, हनुमंतराय, प्रभू रामचंद्र याची मनापासून सेवा केली जाते फक्त कोकणातच. म्हणून कोकणावर कधी संकट येत नाही बुवा. संप्रदाय जपणारा कोकण, संस्कृती जपणारा कोकण, परंपरा जपणारा कोकण. म्हणून माझा कोकण असा आहे. कसा आहे?
असं माझं कोकण. आणि या कोकणामध्ये आपला जन्म झाला बुवा. आज ज्या ठिकाणी भजनी रत्न जन्माला आली त्यांचा वारसा आपल्याला मिळाला. यदा कदाचित आपला जन्म तिकडे चंद्रपूर भंडारा तिकडे झालो असतो तर हे डोबल बारियो नाही, मग भोकाचे ओढे नाही, नाहीतर मग अशोक खराब झाला असता. सध्या फॉर्म मध्ये आतो अशोक खराब. महिलांसाठी आराधना देवळात, पूजा देवळात, आरती देवळात. सांगता पुरुषांग काय, पुरुषांग घंटा. अरे महिलांना प्राधान्य आहे. आता 50% आरक्षण आहे. एसटी मध्ये आरक्षण, सगळीकडे आरक्षण. महिला कमी नाहीत आता. आधी माया आधी शक्ती आहे ती. बघा पुरुष मंडळी कमी आहेत पण महिला आवर्जून बारी ऐकतात. म्हणजे महिला आघाडीवर आहेत. 1500 रुपये मिळतात, काही मेहरबानी नाही. मी सांगतो त्या 1500 पेक्षा माझ्या महिलांची सुरक्षा फार महत्वाची आहे. असा सरकारने कायदा काढावा की महिलांची सुरक्षेची हमी घ्यावी. त्यात 1500 पेक्षा बरोबर असेल ते टाळ्या वाजवा. नाही माझ्या सरकारला विनंती आहे, महिलांसाठी सुरक्षा कायदा काढा आणि तो पास करा. नाहीतर अशोक खराब सारखे बळावलेले काय ते व्हिडिओ आणि काय काय प्रकार काय बुवा काय म्हणता घाशा बिशा ना तिकडे. हा बेकारा तो बाबू घाण नाही ती. मी सांगते ना आता त्याच्यावर केस घालणार. त्याला पकडल्याने सांभाऊ त्यांचे भाऊ पकडल्याने केस जाणार. पण भारतात ना कायदो जरा थोडस नरम आहे. वास्तविक तो रंग्यात पकडलो त्याका रस्त्यावर आणा ना, त्याका कापा ना. त्याची वस्तू म्हणजे नगान नग त्याची असे कापा. जमत नसत तकडे संदीप पांचाळ माझ्याकडे द्यावा, नाही तर समीर कदम दातानच त्याका कापून टाकली. त्याचे अवयव दातान असा केला का बस चावा ढास मारी. बरं त्या जागार चावा तर अशोक खराब मेल होतो. हो कारण तो बोटी एक निघता पाणी लागता. माझ्या चव्हाण बुवा अथांग महासागरात रागदारी बदनात जाताय 30 वर्ष. मी आता नवीन आहे. नुसता माझ्या बोटी एक पाणी लागता. याची भोंगोळीची बोटी येते. हा बोटी 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 पायाची बोटी कळता नका बोटी रे. मी काय दुसरी काय म्हणतो मी आणि का फळावलं मिळायचं म्हणा. हो महिला बसल्या आपण त्याचं ते फळ. तर महिलांसाठी बुवा सांगतात अरो भारताची राष्ट्रपती आता महिला आहे. जरा टाळ्या वाजवा माऊली. महिला आहे द्रौपदी मुर्मू. मुर्मू द्रौपदी मुर्मू. हा मुनमुन ना राष्ट्रपती आहे महिला. स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेला. जग त्यांना घाबरायचं. इंदिरा गांधी होऊन गेला. महिला कशात कमी आहेत महिला. एरोप्लेन विमान सुद्धा आता उडवतात महिला. कशात कमी आहे. फक्त अजित पवार गेले त्याच्यामध्ये ती नव्हते, महिला नव्हती. नाही तर वाचली असती. महिला पाठीमागे बसली ती. ड्राईव्ह नाही करली ती. पण बिचारी ती धडावली रे. तर कोणाचा भरोसा नाही बुवा. म्हणून लक्षात घ्या आज आराधना तुम्ही सांगताय महिलांना स्थान आहे, पुरुषांना घंटा. बुवा ह्या बरोबर नाही. बरोबर दिसतात पुरुषांना घंटा. मी काय म्हणतो महिलांना ऍडव्हर्टाईज आहे टीव्हीवर. लक्ष लगाव खूबसूरती पाहो. तुम्हालाच आहे जाहिरात. फेअर अँड लवली लगाव चेहरा चमक जाओ. महिलांनाच आहे. पुरुषांना जाहिरात कुठली सपट लोशन लगाव खुजली भगाव. काय त्याच्यात असं नाही तर बिटेक्स लगाव चोळते राहो. हे चालायचं हो. हे समाज या कलियुगामध्ये होत राहणार. पण आपला मार्ग हा हरिनामाचा मार्ग कधी आपण सोडायचा नाही बुवा. तेच आपल्याला तारणार आहे. सौभाग्यवती शालिनी शांताराम लाड यांच्याकडून प्रत्येक बुवा यांच्यासाठी 100 रुपये समीर कदम बुवा आणि माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. बुवा डायरेक्ट गजल. परशुरामाच्या भूमीला मानाची स्थान आहे. परशुरामाच्या मानाची स्थान आहे. हो मानाचे स्थान आहे.
परशुरामाची भूमी आहे, मानाचे स्थान आहे आपल्याला. कोकणचे आम्ही पुत्र कोकणचे पुत्र आम्ही स्वाभिमान आहे. कैलास वर्षी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा म्हटल्यानंतर एक वेगळी स्टाईल. 1 2 3 धरून तेथील हाता धावतो कदमबुवा. आता परशुराम बुवा पांचाळ त्यांची एक झलक वेगळी होती. तू सुख करता तू दुःख करता, तू सुख करता तू दुःख करता, बाप्पा मोरया गजानना. रत्नागिरी चोगड सुंदरका मालवण राजापूर, आम्ही कोकणचे सांगताना भरून नाळी भोपळी करवंद लाल जादू गोंडूच्या जांभा, नावार मला जगात आलं देवगड हापूस आंबा. बाप्पा मोरया गजानना. पांचाळ बुवाची स्टाईलच वेगळी, सगळ्यांना माहिती आहे. विलास पाटील बुवा. घोडा घोडा ग माझा है, घोडा घोडा ग माझा है, घोडा घोडा ग माझा है, घोडा काशीराम परब बुवांचा जबरदस्त गजर गाजला. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण,
महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात चतुर्थीचा मोठा सण. चिंतामणी पांचाळबा, राम नाम घ्या राम नाम, राम नाम घ्या राम. चाली अजरामर झाले ते होते म्हणून आज आम्ही बुवा झालो. म्हणून म्हणायचं बुवा मला लक्षात ठेवा. होऊन गेले भजनी बुवा झाले कदंबाच्या पाठीवर बुवा अजरामर. कोकणचे पुत्र स्वाभिमान आहे. होऊन गेले कोकणचे कथा, होऊन गेले प्रसिद्ध कोकणचे दशावतार. होऊन गेले प्रसिद्ध कोकणचे दशावतार. वारसात आपला प्राणी, वारसात आपला प्राणी ते झाले अजरामर. डबल बारी दशावतार. रसिकांची शान आहे, रसिकांची शान आहे. कोकणचे आम्ही पुत्र स्वाभिमान आहे. काय काय गाणी येतात आता सध्याच्या पिढीला. गाणं कुठलं आवडेल? आता हा पोरगा बसलाय, हा बाबू बसलाय तो खुर्चीवर. याला गाणं कुठलं आवडणार? नवीन गाणं सध्या फॉर्म मध्ये आहे. कमाल झाली, स्वप्न झाली राणी मुखर्जी. खुश झालो तो बघ. बघ मगाच पण रणटोळ्याचा घंटोळ. पण आता या फक्त बोललोय तो खुश झाला. अरे कमाल झाली, स्वप्न झाली राणी मुखर्जी. कमाल झाली, स्वप्न झाली राणी मुखर्जी. या मिठीच मारल्या. बघा तो किती खुश झालो. जशी काय येऊन मका मिठीच मारता. बघा 40च्या पुढे जे लग्न व्हायचे बाकी आहे, 40च्या पुढे कदम 40च्या पुढे जे लग्न व्हायचे बाकी आहेत त्यांची लग्न होणार. मी सांगतो लग्न होणार 45 वर्षापर्यंत त्यांची लग्न होत. जे 50च्या पुढे गेलेत ना त्यांनी मात्र आशा सोडायची. त्यांनी हरिओम ठस ठस. त्यांनी लोकांच्या लग्नामध्ये, वरातीमध्ये, हळदीमध्ये सगळ्याच्या पुढे होता. जसा ह्याच्यात लगीन त्याच्यात आनंद घ्यायचो. हळद लावायची चपाचप.
आणि त्याचा सुख घ्यायचा, दिवसभर नाचणार. जो हळदीत नाचता तो लागणार, काही येत नाही तो कधीच लागणार, कारण अंगमा सगळा मोडा लिहिलेला असता रे. काहीतरी घोडवर मारताना ताटवरून पडता त्या फटकीवर दुसऱ्या दिवशी लगीन, त्याला माहीतच नाही कधी झाला. पण हळदीत मात्र तो ना तो 50चा फुटतो, कारण काही उपयोग नाही. 50च्या पुढे त्यांनी डबल बारी घ्यायचा, चव्हाणबाईंची कदमबाईंची डबल बारी बघायची, त्याच्यात समाधान वाटून घ्यायचं. आणि कार्यक्रम बघायचे, नाच कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा कार्यक्रम, शक्ती तुरा नमन जाकडे बघायचा, त्याच्यातच आपलं लग्न झाला समजायचा आणि त्यानं आपलं कार्यक्रम उरकून घ्यायचा. 40च्या अगोदर आहे त्यांची लग्न होणार. बघा, भगवंताने ज्याला दाणे दिले, भगवंताने ज्याला दाणे दिले त्याला चोच पण दिलेली आहे. काय दिलेली आहे त्याला? चोच पण दिलेली आहे. म्हणून भगवंत प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही कशा घासता? तुम्ही कशा घासता? तुमचं चोच तुमचं जमलं, तुमचं झालं भाऊ. बघा, त्यांना 2 मुलं आहेत. तुम्ही असं बोलू नका. पावर काय नाही, 2 मुलं ह्या वयात सुद्धा त्यांना 2 मुलं आहेत. अजून ते थांबलेले नाहीत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बस झालं ना? अरे बस, मला पण 2 मुलगे आहेत, माका 2 मुलगे आहेत, बस झालं. खाऊन पिऊन सुखी आहे. देवाच्या कृपेने हरिनामाची पुण्याही बरोबर आहे, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आहे, बस झालं. आणि काय व्हावं? मी सांगतो 100 वर्ष, मगाशी बुवानी सांगितलं धृतराष्ट्र आंधळा होता, 100 मुलं झाली. माका काय म्हणायचा? अरे 100 मुलं झाली, काय उपयोग झालो? संगत चुकीची झाली, मेले ना. काय करू ते गाडूचे 100 मुला, संगत चुकीची झाल्यामुळे मेले. ते 5 पांडव जिंकले, संगत चांगली केली. काय करायची मुला? अरे 2 मुला 1 मुलगा बस. मुलगा असावा कसा? ज्याचा मुलगा जन्माला आला, त्यांनी कुळाचा उद्धार केला, तोच खरा मुलगा शोभतो. आज छाती ठोकपणे मी सांगतो, आमचा विश्वजित उत्कृष्ट मृदंग वाजवतो आणि आपला खानदानीचा वारसा चालवतो. ह्यालाच म्हणतात मुलं जन्मात येऊन ह्या करूचा, या टिकूचा. म्हणून या माझ्या विश्वजितसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आई वडिलांचा त्याग आहे. आई वडिलांनी काय करून त्याला शिकवलंय आम्हाला माहिती आहे. हा माझा श्याम आपल्या मुलाला तो स्वतः वाजवतो पकवान, आपल्या मुलाला सुद्धा घडवलं का? ही संस्कृती, ही परंपरा, हा वारसा माझ्या घरचा आहे, माझ्या रक्तात आहे. ते त्यांनी जपलेलं आहे. आणि खानदान अशी असावी की जेणेकरून, अरे समीर आता गेलो काय सांगतोय, जगाच्या रंगमंचावर असे काम करा, जगाच्या रंगमंचावर अशी भूमिका करा की मेल्यानंतर सुद्धा त्या भूमिकेसाठी टाळ्या वाजत राहायला पाहिजे, टाळ्या वाजत राहायला पाहिजे, टाळ्या वाजत राहायला पाहिजे. एखादे 400 वर्ष झाली माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर डोळ्यातून आपलं पाणी येते, अंगावर काटा उभा राहतो का? 50 वर्ष जगले, 100 वर्ष जगून काय करायचं आहे? इथे बिस्किटचे पुढे खायचं. नाही रे, आपलं जातो तो, आपलं जातो. लहान आहे तो बाबू आहो. वा भाऊ, तुम्हाला 2 मुलं आहेत. हा पोरगा किती लहान आहे वयाने माहिती आहे? लहान आहे तो, 10 वर्षाचा मुलगा वाटतो. बघितलं, उभा करा त्याला. 10 वर्षाचा मुलगा, पण करामत काय? 10 वर्षाचा पोर वाटता. बघितल्यानंतर 2 मुलाचा बापूस होतो, 2 मुलगे आहेत त्याला. तो उंची लहान आहे म्हणून तुम्ही जाऊ नको. जवळजवळ 47-48 वर्ष वय आहे त्याचा. तर ठेवून तिची शेंगा मोडलेली आहेत, असं होतो. म्हणून म्हणता बघा, जुना मला गाणं आठवलं, पण त्याच्यापेक्षा ह्या सध्याचं नवीन गाणं फॉर्म मध्ये बरं. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत काना तुझी रे नाही बरी.
पिचली माझी बांगडी 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 माझी पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी. पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी. रडू नको बाळा, जबरदस्त चालला गाणं. मी पाण्याला जाते, अरे बाबा रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. गिनता गिदा का फॉक वाजव, थेंब टाक फुसाण टाक वाजव, फुसले. निजगो तीनसाना उडगो भिनभिना, पैसे पेडले. दाबून धर चेपून धर, दाबून धर चेपून धर, दाबून धर दाब 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 दाब. भयानक दाबले से. पान सुपारी कत्ता चुना वाजव, अरे वाजव चुकला तू. जसा जमता होता. पान सुपारी कत्ता चुना, ऊपर खाया तंबाकू, थू 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 थू. पण मंडपात नको, बाहेर जाऊन थू. नाही कान पटावतो नाही. कान पटावलंच. जरा टाळ्या वाजवा याच्यासाठी एकदा जोरदार. बघा हे पुस्तकात बोलणं आहे, नाही तर आमचा विश्वजित म्हणे हे खुळावले म्हणून आता बघा. रडू नको बाळा, मी पाण्याला देते, पाण्याला जाते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, अरे लोण्याचा गोळा. हे समीर लोण्याचा, हे समीर अरे लोण्याचा गोळा, अरे तुला याचा गोळा, तुला गोळा. हे लोण्याचा गोळा तुला खायला देते, पाण्याला जाते. सकाळपर्यंत ह्यात करीत राहूया. ही माझी 4च मंडळी आहे माऊली, जास्त माणसं नाहीत. हे 4 जण आहेत. हा माझा विद्यार्थी रत्नागिरीहून आला. आता हे आलेले किती, 1 2 3 आणि 4. 4च माणसं, पण 4 माणसं 15 माणसाचा आवाज काढतात. त्याच्यामुळे हे माझं भजन आहे. एकदा माझ्या मंडळीसाठी टाळ्या. काय तो शेवटचा मुलगा ना, शेवटचा तो ते आता हातात त्याच्या डिंगरी असल्यामुळे तो अडकलो. ती डिंबरी असल्यावर त्याला सुद्धा कागद लावला. इतकं डिंबरीचं त्याला सण होत नाही. त्यांना कागद पेपर लावलं आणि 10 पेपर बांधतो तर डिंबरीच बंद झाली असते. म्हणजे कशी त्याच्या हातात इजा होत म्हणून तो कागदात लावून बघा त्याची जपता तो. पण तो जो आवाज लावताना महेश, तो कुठलाही पट्टीत आवाज, आणि तो असलो की आमका बारीक मजा येतात. प्रार्थना घेतल्यापासून जो हसत असता तो पुरी बारी संपपुरी एकटोच हसत असता. मी गाडीत जाऊन विचारतो नेमकं हसतं काय, माझाच माका माहित नाही म्हणतो तो. मी काय असतंय, मी बारी चालू झाली का माका हसा घेता. म्हटलं एक काम कर, आयुष्यभर हसत राहा. हसत राहिल्यामुळे आयुष्य वाढते. एकमेकाचं चांगलं बघा, 100% आपलं चांगलं होणार. दुसऱ्याला काळं लावण्याचा प्रयत्न केला, पहिला आपल्या बोटाला काळं लागतं. म्हणून एकमेकाचं शेजाराचं चांगलं बघा, 100% आपल्या शेजारीच उपयोगाला पडेल. प्रेमाने राहा, एकजुटीने राहा, एक विचाराने राहा. भांडणं क्लेश केसी फायदा नाही. त्या परमेश्वराचं नामस्मरण करा, थोरा मोठ्यांचा मान राखा, आई वडिलांची सेवा करा, ग्रामदेवतेची सेवा करा, आपल्या कुलाचाराची सेवा करा आणि आपलं जन्म सार्थकी लावा, की जेणेकरून दुसऱ्याचं कल्याण होईल. हेच आपल्याला शिकायचं भजनाच्या माध्यमातून. म्हणून म्हणतो बघा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो लोकतन, अरे स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो लोकतन. अरे आंबे काजू करवंदा फणसाला तो मान, अरे आंबे काजू करवंदा पाटलाना तो
पण एक माझी हात जोडून विनंती आहे मुंबईवाल्यांना सुद्धा, मी प्रत्येक डबलवारी सांगतो, मुंबईवाल्यांना माझी खास विनंती आहे, गावची प्रॉपर्टी विकू नका. जी जमीन जागा आई वडिलांना आजोबा पंजोबांना ते घेऊन ठेवले ना, ही कलमा लावला ना कुठे काय लावला, ती जागा विकू नका. पुन्हा घेण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीये. जी आहे ती तशीच ठेवा. भले काही शेती करता आली नाही तरी चालेल, पण जागा राखून ठेवा. मला सांगा, भैया गुजराती या माझ्या कोकणात आलेल्या आहेत, त्यांनी आपल्या जागा घेतलेल्या आहेत आपल्या, आणि या ठिकाणी घरं बांधतायत, आपला धंदा चालू करून आपलं पोट भरतायत. आणि कोकणी माणूस उठलो का मुंबईत चाललो काय, 10वी शिकलो मुंबईत, 12वी शिकलो मुंबईत, ह्या कोणी सांभाळायचा इथला? बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. हे सांभाळायचं कोणी? हे सांभाळणं गरजेचं आहे. आज श्याम भाऊ किंवा दळवी परिवार हे सगळे मुंबईवरून खर्च करून येतात, सगळे सांभाळत आहेत, पण कुठेतरी तुमचा पण हातभार आहे ना त्याच्यामध्ये, हनुमानवाडीचा हातभार आहे ना. पुढच्या पिढीला आशीर्वाद दिला, टाळ्या दिला, बक्षीस दिला. तुमच्या ऋणात आम्ही सदैव आहोत. तुमच्यामुळे आम्ही आहोत, आमच्यामुळे तुम्ही नाही. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. म्हणून तुमच्या चरणापाशी आमची जागा आहे. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो. माझे मित्र गणेश बारसकर यांच्यासाठी 2 ओळी म्हणतो बघा. श्यामभाऊ दळवी परिवार यांच्यासाठी हे गाणं आहे. एवढं असून सुद्धा तुमची परिस्थिती चांगली आहे, भगवंताने दिलं आहे, पण तुमचे पाय जमिनीवर आहेत, म्हणून शेवटी तुमच्यासाठी गाणं गातो. भाऊ गणेश बारसकर मुंबईवरून तुमच्या बारीसाठी आले. अरे खास माझ्या बारीसाठी गणेश बारसकर ही व्यक्ती आलेली आहे. गणेश भाऊ तुमच्यासाठी लाख लाख धन्यवाद. कुठे आहेत ते गणेश भाऊ? सलाम तुम्हाला, सलाम सलाम सलाम. तुमच्यासाठी आणि माझ्या दळवी परिवारासाठी गाणं म्हणून गजर संपवतो. म्हणून तुमचे पाय दळवी साहेब जमिनीवरच असू द्या, भगवंत तुमच्या पाठीशी असणार. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, आमच्या दळवी भाऊ सारखा, आमच्या गणेश भाऊ सारखा देव माणूस पाहिजे. श्याम भाऊ सारखा, गणेश भाऊ सारखा, दळवी भाऊ सारखा देव माणूस पाहिजे. नाही लोभ नाही आशा नाही कसली हवं, नाही कसली हवं, नाही कसली हवं. नाही लोभ नाही आशा नाही कसली हवं, नाही कसली हवं, नाही कसली हवं. हनुमंताची सेवा करणं हेच ज्ञानात हवं, हेच ज्ञानात हवं, हेच ज्ञानात हवं. या हनुमंताची सेवा करणं हेच ज्ञानात हवं, हेच ज्ञानात हवं, हेच ज्ञानात हवं. न गाडी न बंगला, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे. आमच्या दळवी परिवारासारखा देवा धन्यवाद. या ठिकाणी गजर संपवतो. धन्यवाद. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, अंजनीच्या सुंदर. समीर कदमबुवा, ओ समीर कदमबुवा, आज 5,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला आलेलं आहे, माझ्याकडे आहे ते. समीर कदमबुवानं 5,000चं बक्षीस आलेलं आहे, ते माझ्याकडे आहे. बरोबर आहे, पण आले तर मी देणार. कदमबुवांना बोलवा. 5,000चं बक्षीस एकाने मला दिलंय, आत्ता मागे गेलो तेव्हा. समीर कदमबुवानं कृपा करून त्यांना जरा बोलवा.
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान ये गोपाने बोला बोला जय हनुमान ये गोपाने बोला बोला जय हनुमान धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी गेला से सूर्याला धराया हो सर्वांचे आभार. माझे संदीप पांचाळ बुवा खूप साथ केला. 5,000 देणार संदीप पांचाळ बुवा, धन्यवाद. असं कोण वाजवणार नाही. आता परत उठला इकडे वाजवला, उठून परत तिकडे वाजवणार पुरी बारी. त्याच परिस्थिती काय होत असेल विचारायची. संदीप धन्यवाद. रंगदेवते माते दुधा सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, अरे सामने वाले की जय, समीर कदम की